नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे ना, तो विषय आहे अल्बर्ट आइन्स्टाईन वर्सेस आयझॅक न्यूटन. अल्बर्ट आइन्स्टाईन वर्सेस आयझॅक न्यूटन. आता अल्बर्ट आइन्स्टाईन वर्सेस आयझॅक न्यूटन म्हणजे काय, तर अल्बर्ट आइन्स्टाईन हे सापेक्षतावादाचे जनक आहेत आणि आयझॅक न्यूटन हा पूर्ण प्रिन्सिपिया मॅथमॅटिक्स म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जगातल्या सर्वात जास्त युनिवर्स सर्वात जास्त जर फॉलो करत असतील तर न्यूटनचे लॉ फॉलो करतो रादर दॅन अल्बर्ट आइन्स्टाईन. तर अल्बर्ट आइन्स्टाईन वर्सेस आयझॅक न्यूटन याच्यामध्ये मला काय सांगायचं आहे की जो सापेक्षतावाद आहे का नाही, हा सापेक्षतावादाची सुरुवात खूप लोकांनी केलेली. सापेक्षतावादाची सुरुवात गौतम बुद्धांपासून झालेली. गौतम बुद्ध काय बोलायचे की बदल सर्वात शाश्वत असतो आणि सापेक्षतावाद म्हणजे बदल. त्यानंतर युक्लिड, नॉन युक्लिड भूमिती. युक्लिड म्हणजे कोण, तर युक्लिडने जी जॉमेट्री तयार केलेली ती जॉमेट्री म्हणजे टाइम फ्लो आहे. तो एक रेषा जी असते ना ती टाइमला इक्विव्हॅलेंट आहे. रेषा म्हणजे टाइम आणि ते टाइम मधले जे बिंदू आहेत ना, न्यूटनचा किंवा लायब्निझचा जो बेसिक कॅल्क्युलस मधला जो नियम आहे, लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1, हे इक्वेशन जर कोण फॉलो करत असेल तर दोन गोष्टी फॉलो करतात. एक म्हणजे स्ट्रेट लाईन मधला बिंदू. स्ट्रेट लाईन मधले जे अनेक पॉइंट्स असतात का नाही, ते बिंदू प्रत्येक बिंदू हा हे रेशो फॉलो करतो. कॅल्क्युलसचा, न्यूटनचा किंवा लायब्निझचा सर्वात बेसिक रूल फॉलो करतो आणि जगामध्ये युक्लिड संपूर्ण जॉमेट्री आहे ना तिचं एडिशन युक्लिडने केलेले. तर सापेक्षतावादाच्या जनकमध्ये गौतम बुद्ध आहेत, त्यानंतर युक्लिड आहे, त्यानंतर आर्यभट्ट आहे की त्यांनी झिरोची निर्मिती केलेली आहे. परंतु झिरोचं अस्तित्व अजूनही एक्झिस्टन्समध्ये नाही, परंतु झिरो हा मानावा लागतो. झिरो हा विदिन सिस्टीम क्रिएट होतो. त्याच्याविषयी मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. झिरो ही आर्बिटरी कन्सेप्ट नाही, तर त्याविषयी मी लिहिलेलं आहे ते. तर आर्यभट्ट, त्यानंतर पायथागोरस थिअरम, त्यानंतर गॅलिलिओ. सर्वात पहिला जो सापेक्षतावाद क्रिएट झालेला आहे ना तो गॅलिलिओ पासून झालेला आहे. त्यानंतर केपलर, टॉलेमी, नंतर आयझॅक न्यूटन, सगळ्यांचा बाप, जगाच्या इतिहासातला सर्वात बुद्धिमान माणूस. अल्बर्ट आइन्स्टाईन न्यूटनच्या पंक्तीमध्ये बसतो, पण न्यूटन फर्स्ट आहे, देन अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यामुळे फर्स्ट रँक नो डाऊट आयझॅक न्यूटनला द्यावी लागते आणि अल्बर्ट आइन्स्टाईनला सेकंड रँक द्यावी लागते. पण जगाच्या इतिहासामध्ये अजूनही अशी व्यक्तिमत्व आहेत जी तेवढी प्रगल्भ बुद्धिमत्ता दाखवलेली आहे. त्यांचं सर्वात प्रथम म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध. त्यांनी अत्यंत म्हणजे त्यांची बुद्धिझम हे लोकांना माहीत आहे, द ग्रेटेस्ट फिलॉसॉफी ऑफ द युनिवर्स दॅट इज अ बुद्धिझम. आफ्टर बुद्धिझम हिंदुझम इज ऑल्सो ग्रेटेड फिलॉसॉफी. ते सुद्धा मी त्याविषयी मी पुस्तकात लिहिलेलंच आहे. तर पुढची जी गोष्ट आहे की मला काय सांगायचं आहे की न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम आहे, म्हणजे हे सापेक्षतावादाचे हे जनक आहेत हे कलेक्टिव्हली, पण सर्वात जास्त सापेक्षतावादाचं श्रेय किंवा सापेक्षतावाद म्हणजे अल्बर्ट आयझॅक न्यूटनच्या म्हणण्यानुसार टाइम हा ॲब्सोल्यूट आहे आणि अल्बर्ट आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार टाइम हा सापेक्ष आहे. हे दोन्ही सिद्धांत बरोबर आहेत हे मी सिद्ध केलं. दोघांचं म्हणणं बरोबर आहे आणि दोघांचं म्हणणं कसं बरोबर आहे हे सुद्धा मी माझ्या पुस्तकामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड या पुस्तकामध्ये मी सिद्ध केलेलं आहे. आणि मला हे सांगायचं आहे की न्यूटनचा जो फर्स्ट नियम आहे, everybody continues in state of rest or uniform motion along the straight line unless it is acted by a unbalanced external force, हा जो आहे ना हाच सापेक्षतावादाचा पहिला नियम आहे. सापेक्षतावाद इथून सुरू होतो. ऍक्च्युअली सापेक्षतावाद हा गौतम बुद्धापासून सुरू होतो, परंतु त्यांनी त्याला शास्त्रीय, कारण त्या काळामध्ये विज्ञान एवढं डेव्हलप झालं नव्हतं. त्यानंतर युक्लिड, पायथागोरस थेरम, हे सगळे. परंतु न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा न्यूटनचे नियम आहेत ना हे लॉज ऑफ टाइम आहे. हे लॉज ऑफ मोशन तर आहेत, पण मोशन म्हणजे कुणाची मोशन, तर ही टाइमची मोशन. तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आहेत ना हे टाइम म्हणजे
लॉज ऑफ मोशन आहेत आणि पहिला जो नियम आहे हा सापेक्षतावादाची सुरुवात आहे. तर ह्याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि तिथे एक नवीन आहे की फ्रेम ऑफ रेफरन्स. तर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स ही टाइमची फ्रेम ऑफ रेफरन्स असते. टँजंट आणि नॉर्मल हे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. टँजंट आणि नॉर्मल म्हणजे टँजंट म्हणजेच एक्स ॲक्सिस, नॉर्मल म्हणजेच वाय ॲक्सिस आणि हे फ्रेम ऑफ रेफरन्स टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स क्रिएट करतात. तर याच्याविषयी म्हणजे आयझॅक न्यूटन वर्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन बोथ आर करेक्ट. टाइम इज ॲब्सोल्यूट आणि टाइम इज रिलेटिव्ह. आणि सापेक्षतावादाचं जे जनक आहे ना अल्बर्ट आइन्स्टाईन बरोबर न्यूटनच्या प्रिन्सिपियामध्ये संपूर्ण सापेक्षतावादाचा बेस आहे. न्यूटनच्या प्रिन्सिपियामध्ये पूर्ण सापेक्षतावादाचा बेस. त्यामुळे सापेक्षतावादाचं जे श्रेय आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या बरोबर कलेक्टिव्हली अल्बर्ट आयझॅक न्यूटनलाही द्यायला पाहिजेच. कारण का आयझॅक न्यूटनने संपूर्ण पहिल्यांदा डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे सापेक्षतावादाचे अविभाज्य भाग आहे. डिफरन्शिएशन म्हणजे टाइम डिफरन्शिएट होतो आणि जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो. टाइम डिफरन्शिएट झाल्याशिवाय स्पेस क्रिएट होत नाही. आणि डिफरन्शिएशन इंटिग्रेशन हे आयझॅक न्यूटन आणि लायब्निझने स्वतंत्रपणे शोधलेलं आहे असं आज जगातले सायंटिस्ट मानतात. तर नीट लक्षात ठेवा की थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही आयझॅक न्यूटन पासूनच सुरू झालेली आहे. आणि हा जे माझे जे पुस्तक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, अल्बर्ट आइन्स्टाईन वर्सेस आयझॅक न्यूटन या पुस्तकामध्ये मी बऱ्याच गोष्टींचे याच्याविषयी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.